धन्यवाद. मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार मिस्टर गोपाळ भटा. गतवर्षी या स्पर्धेचं टायटल जिंकलं होतं राजाराम वॉरियर्स त्रवडे क्रिकेट संघ आणि त्या संघाचा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशस्वी कर्णधार. धन्यवाद अमोल जमदाडे. धन्यवाद बादल चौधरी. जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. जय सेवालाल विपक्ष मनोज इलेव्हनचा निर्णय घेतोय जय सेवालाल क्रिकेट संघ. तर फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे मनोज इलेव्हन कसवन क्रिकेट संघाला. सलामीची प्रारंभीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे मनोज इलेव्हन कसवन क्रिकेट संघाची विकी मुंडे आणि त्याच्या साथीला मयूर आंबोरे हा नॉन स्ट्रायकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचं आघाडीचा गोलंदाज आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं ऐश्वर्य सूर्य यावेळी सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. या अगोदरच्या सामन्यात पहिलं षटक खूप महागडं ठरलं होतं मात्र नक्कीच झालेली चूक दुरुस्त करावी लागेल. ते ऐश्वर्य सूर्य यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. समोर विकी मुंडे उजव्या शैलीचा फलंदाज. लोअर फुलटा चेंडू बॅटची किनार घेतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसते. ती मनोज इलेव्हन कसवन क्रिकेट संघासाठी उपांत्यपूर्व फेरीचा सामना क्वार्टर फायनलचा सामना डू ऑर डाय करो या मरो स्थिती असेल दोन्ही संघांची ती या मोदी मैदानावरती. यावेळी पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न बॅटची किनार घेतोय. चेंडू जातोय शॉर्ट ऑफ थर्ड मॅन वरती. एकेरी धावसंख्येने विकी मुंडे आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर धावांचा श्री गणेश होतोय मनोज इलेव्हन कसवन क्रिकेट संघासाठी. ती धावफलकावर नाममात्र एक धावफलकावरती. हॅलो बंडवाडी गणेश कृपा बंडवाडी संघाचा संघनायक आपण या. संघनायक किंवा संघ व्यवस्थापक राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी संघाचा संघनायक उपस्थित झालाय. गवळदेव कासाडे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. आपली प्रतीक्षा आहे आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी चिट्ट्या टाकून सेमीफायनलच्या लढती फिक्स करणार आहोत याची आपण नोंद घ्या. डावखुरी शैलीचा फलंदाज आघाडीचा बिनीचा फलंदाज या वेस्ट स्ट्रायकवरती पाहायला मिळतोय मयूर आंबोरे. राईट अप ओव्हर द विकेट. मयूरसाठी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट वरती शतरक्षक सपळा पाहायला मिळतोय आणि मयूर आंबोरेला यावं लागतंय. झिरो या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होताना दिसतोय तो मनोज इलेव्हन कसवन क्रिकेट संघासाठी. एक धाव एका गडीच्या मोबदल्यात यस डीजे. वळताना दिसत आहेत. एक या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय मनोज इलेव्हन कसवन क्रिकेटसाठी खूप मोठा धक्का असेल कारण ज्या दोन प्रारंभी वीरांच्या फलंदाजांमध्ये भागीदारी खूप अपेक्षित होती ती भागीदारी कुठेही पाहता आली नाही मनोज इलेव्हन कसवन क्रिकेट संघासाठी. गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल. ऐश्वर्य सुर्वे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यात खराब कामगिरी मात्र या सामन्यामध्ये एक सुरेख कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील तो जय सेवालाल या क्रिकेट संघासाठी. यावेळी चेंडू उजवेष्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला विकास कदमचा म्हणजे चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला असता डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात. एकेरी धाव ही जमा होताना दिसते ती मनोज इलेव्हन कसवन क्रिकेट संघासाठी. एका गडीच्या मोबदल्यात नाममात्र 2 धावा धावफलकावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करताना जय सेवालाल क्रिकेट संघ. चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
फलंदाज विकी मुंडेला कमबॅक करतोय गोलंदाज, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याचबरोबर एकेरी धाव विकी मुंडेच्या खाती जमा होत आहे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि नक्कीच एक जोखीमग्रस्त षटक, एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल ऐश्वर्या सुर्वे या गोलंदाजाची. हॅलो हॅलो, आमच्या मान्यवरांच्या कक्षेमध्ये आपण सेमीफायनलच्या लढतींसाठी चिट्या टाकतो आहोत आणि सन्माननीय आमचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई साहेबांच्या शुभ हस्तेच आपण या चिठ्ठ्या उचलणार आहोत. बघा, ज्या सुरुवातीच्या 2 चिठ्ठ्या येतील त्यांची पहिली सेमीफायनल लढत होईल. मात्र जर चौथ्या सेमीफायनलला पोचलेल्या संघाचा जर चिठ्ठी पहिली आली तर तो सामना दुसऱ्यांदा होईल, कारण या ठिकाणी दोन्ही संघ या ठिकाणी सामना खेळतात, त्यामुळे सलग त्यांना आपण सामना देणार नाही आहोत. जर चौथ्यांदा सेमीफायनलमध्ये पोचलेल्या संघाची पहिली चिठी आली तर तो सामना दुसऱ्यांदा सेमीफायनलचा सामना होईल दुसरा. याची तिन्ही संघांनी नोंद घ्या आणि आपण देसाई साहेबांना विनंती करूयात की पहिल्या 2 चिठ्या आपण उचलायच्या आहेत, ज्यांचा सेमीफायनलचा सामना आपण खेळवणार आहोत. आणि ते संघ आहेत गणेश कृपा बंडवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी अशी लढत होणार आहे. बाकी चिठ्ठी दाखवतो. राजाराम वॉरियर्स आणि गणेश कृपा बंडवाडी. गोपाळ चेक करा. राजाराम वॉरियर्स ह्या पण चेक करा चिठ्ठ्या. गणेश कृपा कासार्डे विपक्ष राजाराम वॉरियर्स असा पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. आणि त्यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना गवळदेव कासार्डे आणि या सामन्यातील विजेता संघ ओ टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चमकदार कामगिरी केली होती, आपल्या अचूक टप्प्यावर हुकूमत सिद्ध केली होती. तो अमर भोसले यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. तो जय सेवालाल क्रिकेट संघाकडनं राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती, चेंडू सीमारेषा पार करतोय, डीप थर्डमन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दुहेरी अंकात प्रवेश करताना दिसतंय. दशकाचा उंबरठा ओलांडताय धावसंख्या, एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती. क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वपूर्ण. मात्र यावेळी आघाडीचा बुरुज ढासळला गेला. तो मनोज 11 कसवस क्रिकेट संघाचा मयूर अंबोरे हा मात्र 0 या धावसंख्येवरती माघारी परतला. मात्र त्याची कुठचीही उणीव भासू देणार नाही या ठाम इराद्याने विकी मुंडे एका बाजूने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र कडवं आव्हान असेल अमर भोसले या गोलंदाजाचं. यावेळी मधल्या शिवरचा चेंडू पायांवरती आदळतोय, पंचांचं बोट यावेळी आकाशाच्या दिशेने. पंच बाद ठरवतायत विकी मुंडेला, म्हणजे दुसरी शिकार साध्य केली जाते ती अमोर भोसले या गोलंदाजाकडनं. डीजे मधल्या स्टीफरचा चेंडू बरोबर मध्ये आडवा सापडतोय. तो विकी मुंडे नावाचा फलंदाज, पंचांच्या मनात कुठेही शंका नव्हती आणि पायचीच्या स्वरूपात दुसरा गडी बांधतोय. मनोज 11 कसवण क्रिकेट संघाचा आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला होता अमर भोसले आणि तेच सातत्य या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय जय सेवालाल या संघासाठी. यावेळी चेंडू मधल्या डाव्या स्टीवरचा धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंडवरती धोका पाहायला मिळाला. मात्र आपल्या पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित परतताना दिसतोय. फेकी अचूक नव्हते अमर भोसलेची, परिणामी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. ती मनोज 11 कसवण क्रिकेट संघासाठी 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती.
आघाडीचा फलंदाज मयूर आंबोरे, त्यानंतर विकी मुंडे असे एकोपाठोपाठ दोन दिग्गज फलंदाज यावेळी माघारी परतले. फलंदाजीची जबाबदारी विकास कदम आणि त्याच्या साथीला शशिकांत या दोन फलंदाजांवरती येऊन ठेवते. शेवटचा चेंडू या षटकातील. पहिले षटक अवघ्या 7 धावांचं ऐश्वर्य सुर्वे या गोलंदाजाचं आणि त्याच गोलंदाजाच्या पावलावर पाऊल ठेवून अमर भोसले आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट उजव्या शैलीने. यावेळी मिसटायमिंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. शॉर्ट्स करून एक वरती चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी धाव त्या अगोदर 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत मनोज 11 कसवण क्रिकेट संघासाठी. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 कडेच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या ही 15 धावा धावफलकावरती. एक अपेक्षित धावफलक गाठायचं असेल तर कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल मनोज 11 कसवण क्रिकेट संघासाठी. समोरील संघ पाहिला तर ताकदवान बलवान संघ, ज्या संघाने गोवा राज्यातील आर.के. बिचोलीम संघाचा पराभव केला आणि दुसऱ्या या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने मनोज 11 कसवण क्रिकेट संघ विरुद्ध. दोन षटक आपण पाहतोय. जय सेवालाल या संघाकडनं एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत रोखून धरलाय मनोज 11 कसवण क्रिकेट संघाला, कारण मोठ्या फटक्यांपासून पूर्णतः वंचित ठेवलं गेलंय ते मनोज 11 कसवण क्रिकेट संघाला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजीच्या आक्रमणावर. यावेळी स्विचेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू भिरकावून दिला जातोय डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डी पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार या इनिंग मधील डीजे. फलकावर बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये डीप थर्डमॅन आणि दुसरं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय वाईड लॉंग ऑफ वरती. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सफल राहतोय. गोलंदाज कमबॅक करतोय, परती करतोय. ऐश्वर्य सुर्वे आपल्या गोलंदाजीवरती. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो ऐश्वर्य सुर्वेच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी हलक्यात चेंडू स्टिअर केला जातोय. चेंडू जातोय जमिनीला घरंगळत. एकेरी धाव, त्याचबरोबर दुहेरी धावांकडे मोर्चा वळताना दिसतोय. बघता बघता लीला या दुसरी धाव पूर्ण होताना दिसतंय ती विकास कदमच्या साथीने. शशिकांत आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पावशतक फलकावर लागतंय. मनोज 11 कसवण तळवडे क्रिकेट संघाचं 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे जय सेववरती. हो यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. लाईन अँड लेंथ वरनं गोलंदाज भरकटतोय. गोलंदाजीमध्ये थोडंसं संतुलन बिघडलं जात आहे ते ऐश्वर्य सुर्वेचं. सांघिक धावसंख्या बदलत आहे धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती. दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण लढत असेल. जो सामना जिंकेल जो संघ तो उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि पाहावं लागेल सेमीफायनल मध्ये कुठचा संघ हा 4था संघ असेल, जय सेवालाल की मनोज 11 कसवण तळवडे. यावेळी मात्र गोलंदाज एंड चेंज करतोय. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. नामी संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय ऐश्वर्य सुर्वेच्या गोलंदाजीवरती.
धावसंख्या सुरेख पाहायला मिळत आहे. मात्र जसा चेंडू असेल तसं खेळावं लागेल विकास कदमला. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक, डे पॉइंट वाईडश लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक, ऑन साईडला पाहिलं यावेळेला सुंदर फटकावर पीच ड्राईव्ह केले मिड विकेटला काऊ क्षेत्र आणि मिड विकेटच्या दरम्यान खेळला फटका एक धाव जरूर मिळणार आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे
आणि जोपर्यंत सीमारेषेवरनं परती येणारा यष्टीरक्षक किरण पवारच्या दिशेने केवळ एकेरी धावेचा कालावधी आहे. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. थोडासा संत गतीने चाललेला सामना आहे. या सामन्याला जर चालकनी दिलायची असेल, गती द्यायची असेल तर 2 मोठे धमाके तुम्हाला या षटकामध्ये करायचे आहेत. गोलंदाज तयार, बॅटर तयार. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर चेंडू आहे. फलंदाज शेपल झालाय आणि त्यामुळे गोलंदाजाने फलंदाजाला फॉलो केलाय. ज्यावेळेला फलंदाज ऑफसाईडच्या दिशेने शेपल होतो त्यावेळेला वाईल्ड लाईन थोडीशी वाढली जाते आणि त्यामुळेच पंचांनी हा चेंडू वैध ठरवला. निर्धाव चेंडू गणला गेलाय. गोलंदाज अहमद नाकवाच्या खात्यामध्ये. चुकीचा फटका खेळला विकी पुजाराने. क्षेत्ररक्षक आहे काऊ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये एक साधा सोपा झेल विसावतोय. धक्का क्रमांक 5वा. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये मनोज इलेव्हन कसवन. दाखल होताना आपण पाहतोय संदीप कासारडे गावामध्ये हा मानाचा चषक जयनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने लाखो रुपयांचं पारितोषिक. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,25,000. याचे पुरस्कर्ते आहेत प्रसिद्ध उद्योजक माननीय प्रकाश केशवजी भोसले साहेब. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय रोख रुपये 75,000. प्रसिद्ध उद्योजक आणि जय हनुमान क्रीडा मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ आदरणीय शांतीनाथजी लडके साहेबांनी हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय रोख रुपये 75,000. उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांसाठी प्रत्येकी 25,000 रुपये आणि याचे पुरस्कर्ते आहेत. सुंदर फटका ड्राईव्ह केलाय चेंडूला. मिनी विकेट डीप स्कोअर लेगच्या दरम्यान चेंडू चाललाय. थोडासा फंबल झाला आणि क्षेत्ररक्षक फंबल झाल्यानंतर बॅकअप पाहायला मिळालंय. दुहेरी धावेमध्ये रूपांतरित केलं गेलंय. उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांसाठी रोख रुपये 25,000 आणि हे पुरस्कृत केलेत. त्यामध्ये पहिलं पारितोषिक पुरस्कृत केलं आपल्याला 25,000चं आदरणीय प्रसिद्ध उद्योजक आणि एक उत्कृष्ट असे शिक्षक आदरणीय संजय दत्ताराम पाताडे साहेब रोख रुपये 25,000 आणि प्रसिद्ध उद्योजक आमचे मार्गदर्शक दीपक बाळा पाताडे साहेब रोख रुपये 25,000. संपूर्ण आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत केले तर प्रसाद जाधव आणि वैयक्तिक पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केली आहेत माजी सरपंच प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पारकर आणि त्यामध्ये मालिकावीरासाठीचं जे LED टीव्हीचं पारितोषिक आहे ते पुरस्कृत केलं आहे संकेत पाताडे यांनी. सगळ्यांची मनापासून आभार आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला देणगी स्वरूपात मदत केली आहे त्या सगळ्यांची मनापासून आभार असणार आहेत. जय हनुमान क्रीडा मंडळावरती असणार आपलं प्रेम आपण व्यक्त केलात. यावेळेला बॉटम हँडचा वापर प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. चेंडू आणि सीमारेषा यांच्या मध्ये क्षेत्ररक्षक उभा राहिलाय आणि संभाव्य षटकाराला रोखलंय. एक सुंदर झेल टिपलाय आणि विकेट क्रमांक मिळालाय. सहावा धक्का मनोज इलेव्हन कसवन तळवडे क्रिकेट संघाला. मध्ये पाहतोय थोडंसं पारडं जड झालं या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय शिवलाल क्रिकेट संघाचं आणि थोडासा बॅकफूट वरती सरकला तो मनोज इलेव्हन तळवडे कसवन क्रिकेट संघ. मात्र क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी सुंदर फटका ड्राईव्ह केले. गलीच्या दरम्यान चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या दरम्यान थर्ड मॅनला एक धाव निघणार आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे.
33 वरती मॅजिकल फिगरमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आज पाहतोय आमचे सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे समालोचक श्यामजी वाकर, बादल चौधरी, प्रदीप देऊलकर, उत्तमजी मुनगेकर आणि मी समालोचक अमोल जमदाडे. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने. ओहो, सिंग अँड मिस, बॅटला चुकून ऑफ स्टंपला हवा घालून आणि फलंदाजाच्या नाकावरती फुंकर मारून चेंडू यष्टीरक्षक किरण पवारच्या गोदीमध्ये निर्धाव चेंडू गल्ला गेला. धावसंख्या थांबल्या धावफलकावरती 33 धावा. षटक क्रमांक 5 अर्थातच पहिल्या सत्राचं पहिल्या डावाचं अंतिम षटक आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गवरती आहे गोलंदाज पार्थ. सुंदर चेंडू आहे, लेग ब्रेक बदलची चेंडू पार्थच्या माध्यमातून दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न अपुरा राहिलाय. आपल्या घरट्यापासून पॉपिंग क्रीज पासून फलंदाज दूर राहिलाय शशिकांत आणि धक्का क्रमांक 7 मिळालाय फलंदाजी करणाऱ्या मनोज 11 क्रिकेट संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 5 षटक आणि 7 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 34 धावा. विजयासाठी 35 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये जय सेवालाल क्रिकेट संघाला. दोन्ही संघ तर दर्जेदार आहेत. या मॅच मध्ये हाय व्होल्टेज सामना व्हावा ही आशा अपेक्षा. किरण पवार सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. सुनील चावरी या संघामध्ये फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. अक्षर आणि गौरेश नागवेकर आहे. अशी दूरवरती अशी विस्फोटक फलंदाजी आहे. ऐश्वर्य सुर्वे देखील चांगली फलंदाजी करू शकतो. दमखम आहे या संघामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर विकास कदम आणि त्यांची संपूर्ण टीम अहमदनगरचे खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत. आपण पाहतोय गौरव घुंगरड सरांसारखा एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय अहमदनगरचे खेळाडू या संघामध्ये दाखल आहेत. विकी पुजारा सारखा फिरकीचा जादूगार एक मिस्ट्री गोलंदाज आहे. त्यामुळे सामना चुरशीचा होणार आहे. कमी धावसंख्येचे सामने बऱ्याच वेळेला चुरशीचे ठरतात, हा इतिहास आहे आणि ही प्रेशरवाली मॅच आहे. त्यामुळे जरी धावसंख्या कमी असली तरी हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे याचा अंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं वर्तवला जातोय. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये होणार आहे अपेक्षित बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूयात मालवणी समालोचक बादल चौधरी यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. लकी ड्रॉ आणि या लकी ड्रॉ मध्ये मोठमोठी बक्षिसा तुमची वाट बघतात फक्त 50 रुपयात. शेवटची अगदी काही तिकिटा शिल्लक. मैदानावर सेमीफायनलचा तिकीट खायच्या संघाक मिळताला. गणेश कृपा बंडवाडी कासार्डे, राजाराम वॉरियर्स गेल्या वर्षाच्या 2 फायनलिस्ट संघ सेमीमध्ये तर असत, सोबत गवळदेव कासार्डे आणि चालू सामन्यातलो एक संघ जेका मिळताला सेमीफायनलचा तिकीट. तुमका फक्त 50 रुपयाचा तिकीट घेऊचा, कारण 50 रुपयाच्या लकी ड्रॉच्या तिकिटात अनेक वस्तू तुमचे वाट बघतात. आणि मैदानावर 5 ओव्हरीत फक्त 35 रन करूचे असत जय सेवालाल संघाक. 35 रन केल्यानंतर तुमच्यासाठी सेमीफायनलचा तिकीट. आणि मनोज 11 कसवण संघ जर 34 रन्सांचा तुम्ही बचाव केलात तर तुमका थोडक्यात काय तर लाखाचे 12,000 करणारा हो सामनो असा. जो जिंकतलो त्याका लाख मोलाचो सेमीफायनल खेळण्याची संधी मिळतली आणि हरणाऱ्यासाठी पुढच्या वर्षापर्यंतची प्रतीक्षा.
पहिली फलंदाजी करताना फक्त 34 धाबा. ज्याप्रमाणे जय सेवालाल संघान आर के बिचोलीम संघाक जकडून ठेवला पहिल्या 5 ओव्हरीत, अगदी तशीच टिच्चून गोलंदाजी खास करून अहमद नाखवा. कोकणातल्या या भूमीवर, या किनारपट्टीवर वल्लव रे नाखवा रे ह्या गाणं बऱ्याच जणांनी ऐकला. वल्लवणाऱ्या बॅटरला नाखवा म्हणतात, पण आज बॉलर नाखवान कमाल केली. 2 विकेट आपल्या नावावर केले आणि त्या नाखवाच्या कामगिरीच्या जोरावर समोरचे बॅटर नाखवाच्या भूमिकेत दिसले. 5 ओव्हरीत फक्त 34 रन. सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेन किरण पवार, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन सुनील चावरी आणि बॉलिंग मार्कवर विकी पुजारा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक, फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन सर्कलच्या बाहेर. पहिलो चेंडू लॉंगांच्या दिशेन, पहिलंच टप्पो आखाण्याच्या पहिला अडी डायरेक्ट चंद्रार, किलेसा काळत नाही, षटकार. पहिल्या चेंडूवर 6 रन, दुसऱ्या चेंडूवर वापसी गोलंदाज विकीची. ज्या विकीन आपल्या चतुरस्र गोलंदाजीच्या जोरावर मिडभाव चषक गाजवलो, संदीप मेस्त्री मित्रमंडळाची क्रेझी बॉईजची स्पर्धा गाजवली, तोच मनोज 11 कसवंड संघाचो एक हुकमी एक्को. जेव्हा जेव्हा मनोज 11 कसवंड संघाची कमी धावसंख्या झाली आणि मनोज 11ने सामना जिंकलो, त्या प्रत्येक वेळी विकीची जबरदस्त कामगिरी. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, परत एकदा रिव्हर्स स्वीपच्या मोहात. एकेरी धावेनिशी तिसरा चेंडू समाप्त. धावसंख्या 7 रन्सावर, 34 पाठलाग. उपांत्यपूर्व फेरीचो सामनो. आजच्या दिवसातले 3 मोठे सामने सकाळच्या सत्रात. मनोज 11 कसवंड संघान पहिल्यांदा पराभव केलो संतोष पारकर मित्रमंडळाच्या संघाचो. त्यानंतर जय सेवालाल संघान पराभव केलो आर के बिचोलीम संघाचो. आणि हे 2 विजेते संघ एकमेकांच्या समोर सेमीफायनलचे दरवाजे उघडण्याच्या इराद्यान. 7 रन झालेत. पहिल्या ओव्हरीत विकी पॅव्हलिन एंड करसून डावखुऱ्या हाताचो बॅटर सुनील चावरीसाठी. सुनील चावरीचो एक मोठो फटको, मिड विकेटच्या कपड्यावरसून टांगा पलटी, घोडे फरार, जय हनुमान, षटकार. नुकतीच आयुष्याची दुसरी इनिंग धनु पाताळे यांनी सुरुवात केली. धनु, जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने तुमका मनपूर्वक शुभेच्छा. प्रोटेक्शन असा मिड विकेटवर 1 रन्स मात्र मिळतलो. 1 रन्सानिशी धावसंख्या 14 रन्सावर. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानातली हवा काढून घेण्याचा इरादो यापूर्वी सुद्धा आपण या जोडीत बघितलेला. आर के बिचोलीम सारख्या एका मातब्बर संघाविरुद्ध पहिल्या 2 षटकातच संदेश ठाकूर आणि गोपाळ गवस या 2 मोठ्या गोलंदाजांवर केलेलो हल्लो. या सामन्यात सुद्धा तीच रणनीती. एक मोठो फटको, उडालेलो कारंजो, फुटलेली पाईपलाईन, उडालेलो कावळो विकास कदमच्या हातात आणि किरण पवारची खेळी समाप्त. एका षटकारनिशी किरण पवार डगआउटच्या दिशेने येतलो आणि प्रथमेश जेव्हा किरण डगआउटच्या दिशेने येतलो तेव्हा आठवण येतली त्याच्याकडे बघून, जर किरण पवारला थोडस दीडपट किंवा डबल केलो तर आमच्या गौरव सावंत सारखो तो दिसतलो. जो फ्लाइंग स्टार्ट अपेक्षित होतो तो फ्लाइंग स्टार्ट किरणने दिलो.
किरणची बॅटिंग बघल्यानंतर तुमच्या लक्षात येताला ह्यो असो खेळाडू असा जो फांदये तोडण्यापेक्षा मुळावर घाव घालण्यावर जास्त विश्वास ठेवता, कारण त्याका माहिती आहे मुळावरच घाव घातलो तर फांदी आपोआप खाली येतले. पहिल्या ओव्हरीत केलेलो मोठो हल्लो 35 पाठलाग करताना पहिल्या ओव्हरीत झाले तब्बल 14 रन. 21 रन्सांची फक्त गरज, 24 चेंडूंचो खेळ बाकी. एखादो चमत्कार फक्त वाचवू शकता मनोज 11 कसवंड संघाक, आणि मनोज 11 कसवंड संघासाठी हो चमत्कार आतापर्यंत कित्येक वेळा ज्यांनी केलो. तानाव मैदानावर बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम पोंडा गौरव घुंगरड. धनु पाताडे प्रमाणेच गौरव सरांच्या सुद्धा आयुष्याची दुसरी इनिंगची सुरुवात झाली गेल्याच महिन्यात. गौरव सर, जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीन तुमका आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी वैवाहिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिलो चेंडू सन्मान देणारो, एक धाव. एकेरी धावनीची धाव संख्या धावफलक 15 रन्सांवर. 15 धाबा स्ट्रायकर एंडवर रत्नागिरी पोलीस अमोल भोसले. यापूर्वीच्या सामन्यात अमोल भोसलेनी बॉलिंगच्या जोरावर कंबरडा मोडून ठेवला विपक्ष संघाचा. एकतर्फी सामना जिंकून एक सामनावीर आपल्या नावावर केलो. यावेळी बॅटिंगच्या जोरावर ह्यो सामना जिंकण्याची संधी असली, पण दुसऱ्या बाजून गौरव घुंगराट आपल्या चतुरस्र बॉलिंगच्या जोरावर यंदा 2 स्पर्धा ज्यांनी गाजवले. वेंगुर्ला कॅम्प मैदानावर 1 लाख रुपयांची छत्रपती चषक स्पर्धा, आणि त्या पाठोपाठ सातेरी भद्रकाली 1 लाख रुपयांची स्पर्धा. पण या आखूड टप्प्याच्या चेंडूवर एक अप्पीश ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरचा कपडा वरसून चेंडू आकांड्या पार चौकार, आणि चौकारांची धाव संख्या 19 रन्सार. मनोज 11 कसवंड संघाच्या खेळाडूंचे पडलेले खांदे कदाचित या सामन्याचा भविष्य तुमका सांगतात. खांदे थोडे उंचावचे लागतले, लढाऊ वृत्ती तुमका दाखवची लागतली, झुंजार खेळ तुमका करूचो लागतलो, कारण सामन्याचं शेवटचं चेंडू टाकेपर्यंत तुमच्या हातात संधी असतली. यावेळी अमोल सर लॉंगॉनच्या दिशेने फटको, क्षेत्ररक्षण खूपच सुंदर, एकेरी धावेवर समाधान. 20 धावा 35 पाठलाग, फक्त 15 धावांची गरज. प्रथम क्रमांकासाठी 1.25 लाख रुपये प्रकाश केशव भोसले साहेब पुरस्कृत. द्वितीय क्रमांक 75,000 रुपये शांतीनाथ लडगे पुरस्कृत. उपांत्य फेरी पराभूत प्रत्येकी 25,000 संजय दत्ताराम पाताडे आणि दीपक बाळा पाताडे यांच्याकडून, आणि सगळे आकर्षक चषक पुरस्कृत प्रसादजी जाधव साहेबांकडून. सगळी वैयक्तिक बक्षिसा प्रायोजक संतोषी पारकर. यामध्ये फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, अंतिम सामना सामनावीर आणि उदयोन्मुख खेळाडू या सगळ्यांसाठी एक आकर्षक चषक आणि प्रत्येकासाठी एक शूज किंवा एक बॅट. मालिकावीरासाठी स्मार्ट टीव्ही आणि चषक संकेत पाताडे साहेबांकडून. ही सगळी बक्षिसा खेळाडूंसाठी, संघांसाठी, पण त्याचबरोबर बक्षिसा असत आमच्या प्रेक्षकांसाठी. 50 रुपयाचं फक्त लकी ड्रॉ, आणि लकी ड्रॉ मधला पहिला बक्षीस एक सुंदर आकर्षक कपाट. फक्त 50 रुपयात या कपाट तुम्ही घरात घेऊन जाऊ शकतात. गौरव घुंगराट सर, दुसऱ्या षटकाची सांगता करणारो ह्यो शेवटचा चेंडू 20 रन्सांवर. कट केलो चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन, बॅकफुट पंच, अतिशय सुंदर फटको, आणि या सुंदर चौकारानिशी धाव संख्या 2 डझनार, 24 रन्सार. वर्षाचो वनवास भोगलो, रामरायान 14 वर्षांचो वनवास भोगलो, पण आधुनिक काळातल्या रामाक 500 वर्षांचो वनवास भोगूचो लागलो, आणि तब्बल 500 वर्षानंतर रामराया आपल्या जन्मस्थानी परत येतले 22 जानेवारीक. आणि हो दिवस तुम्ही आम्ही सगळ्यांनी साजरो करण्यासारखो. भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. 2 ओव्हरींचो खेळ समाप्त झालो 24 रन्सांवर.
3500 पाठलाग, फक्त 11 रन्सांची गरज. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर परत एकदा कोल्हापुरी तांबडा पांढरा, कोल्हापुरी लय भारी विकी पुजारा. कमाल करूची लागतली विकी तुका. या सामन्यात जर मनोज 11 कसवंड संघाची वापसी करूची असत तर तुझ्या हातात खूप काय अवलंबून असा. दुसऱ्या बाजून खाकी वर्दी अमोल सर. पहिलो चेंडू अगदी सहज केलेलो फटको मिड ऑफच्या दिशेन गौरव घोंगराट फील्ड करून थ्रो करेपर्यंत 1 रन. ज्याप्रमाणे अमोल भोसले सर मैदानावर फलंदाजी एफर्टलेस जे का म्हटलं जातं, कारण ही फलंदाजी बघल्यानंतर तुमका कळता खूप काय जास्त टेन्शन नाही असा, खूप पायांची हालचाल नाही असा, हातापायावर जास्त ताण नाही असा, अगदी सहज केलेली फलंदाजी. एकेरी धावेनिशी धाव फलक पाव शतकावर 25 रन्सावर फक्त 10 रन्सांची गरज. कालच्या दिवसात यंगस्टार देवगडची स्पर्धा गाजवून मालिकावीराचो किताब ज्यांनी आपल्या नावावर केलो, सिंधुदुर्ग भूमीचो छोटा पटाका बडा धमाका गणेश कुबल मैदानावर उपस्थित. आणि गणेश तुझं स्वागत झाला बघ लांब लचक षटकारानिशी. पावळ्याचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार. अजून एक षटकार. अठरा वैयक्तिक रन्सांवर 2 षटकार आणि 1 चौकारानिशी सांघिक धावसंख्या झाली फक्त 31, फक्त 4 रन्सांची गरज. एकेरी धाव तर नक्की मिळतली. एकेरी धावेनिशी धावसंख्या 32 रन्सांवर. या सामन्याचं दुसऱ्या इनिंगचं जेव्हा खेळ चलतलो पूर्ण इनिंग भर तुमका नाव ऐका घेतला सुनील चावरी. सुनील चावरी सामनो एकतर्फी झालो सुनील चावरीच्या बॅटिंगमुळे, पण ह्यो सामनो एकतर्फी करण्यासाठी पहिल्या इनिंग मध्ये ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली ता नाव विसरता कामा नये अहमद नाखवा. गोलंदाजी करताना 3 धावा खर्च करून 2 महत्वाचे विकेट आणि त्या 2 विकेटच्या जोरावर मनोज 11 कसवंड संघाक रोखून धरला. 5 ओव्हरीत फक्त 34 रन्सार. सामन्याची औपचारिकता फॉर्मॅलिटी आणि या दरम्यानच पहिल्या सामन्याची नाणेफेक होतली. डीप स्क्वेअर लेग वरसून विकास चेंडूवर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक गणेश कृपा बंडवाडी कासारडे गेल्या वर्षाचा उपविजेतो संघ विरुद्ध गेल्या वर्षाचा विजेतो राजाराम वॉरियर्स तळवडे. गौरव घुंगरट धनु पाताडे यांच्याप्रमाणेच राजाराम वॉरियर्सचे संघमालक विकास गावडे हे सुद्धा गेल्याच महिन्यात आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग साजरी करताना आणि सुरुवात करताना. राजाराम गावडे साहेब वैवाहिक जीवनासाठी आणि विवाहित झाल्यानंतर लेडी लक घेऊन मैदानावर येऊन पहिली मोठी स्पर्धा खेळताना तुमका सुद्धा आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. एक जोरकस फटको ज्याच्यावर फक्त 1 रन आणि एकेरी रन्सांची धावसंख्या. 34 धावा विजयाची फक्त 1 रन्साची गरज. नाणेफेक गणेश कृपा कासारडे विरुद्ध राजाराम वॉरियर्स बोथ कॅप्टन. नाणेफेकीसाठी चला. अमोल भोसले सर विजयी षटकार मारण्याची संधी. षटकाची मात्र सांगता झाली. पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक होतली. पहिल्या सेमीफायनल मध्ये गणेश कृपा बंडवाडी राजाराम वॉरियर्स चौडे संघाचो कसो असतलो खेळ या सांगण्यासाठी आपण आवाज ऐकतलो. उत्तम मुंडगेकर श्याम वाकर सर प्रदीप देऊलकर सर अमोल जमदाडे सर यांचं सुद्धा फक्त 1 रन्साची गरज. सन्माननीय देसाई साहेब तुमका विनंती तुमच्या शुभ हस्ते पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक तुम्ही संपन्न करूची. पहिलो सेमीफायनल 1.25 लाखाचे 25,000 करणारा सामनो असा. लाखाचे 12,000 ही म्हण थोडीशी मागे पडली. 1.25 लाखाचे 25,000 होतले. जो जिंकतलो त्याका 1.25 लाखाची फायनल खेळण्याची संधी. आणि मैदानावर जय सेवालाल संघ 35 धावांचा पाठलाग करून सेमीफायनलसाठी पात्र होताना मनोज 11 कसवंड संतोष पारकर मित्रमंडळ कासारडे आणि आर के बिचोलीम
हे 3 संघ आजच्या दिवसात तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवलात त्याबद्दल तुमचे आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मैदानावर तुमका घेऊन जात आहे सामनावीराच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. धावांचा पाठलाग करताना नाबाद 21 धावा सुनील चाव